नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजलेले आहेत की नाही हे तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 606 किंवा षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण बनलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये। ठीक आहे मित्रांनो, आपल्या भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा हे योग्य उत्तर असणार आहे। रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा नंबर लागतो। ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर सध्या रोहित शर्मा आहे, जो जगामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, सध्या जो काही T20 वर्ल्ड कप चालू आहे त्याचं नेतृत्व रोहित शर्मा हाच करत आहे। ठीक आहे, ग्लेन मॅक्सवेल या ठिकाणी ऑप्शनला आहे, तर हा ऑस्ट्रेलियाचा या ठिकाणी खेळाडू आहे। विराट कोहली आपल्या भारताचा तुम्हाला माहित असेल, आंद्रे रसेल या ठिकाणी वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे रोहित शर्मा हा जगामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, अंतराळात 1000 दिवस राहणारा पहिला अंतराळवीर कोण बनलेला आहे। तर मित्रांनो, अलीकडेच ओलेग कोनोनेंको हा जो अंतराळवीर आहे तो अंतराळामध्ये सुमारे 1000 दिवस राहणारा पहिला अंतराळवीर बनलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, रशिया या देशाचा अंतराळवीर आहे। ठीक आहे, तर रशियाचा असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी रशियाचा संबंध आल्यामुळे रशियाची राजधानी लक्षात ठेवायची आहे मॉस्को। ठीक आहे, मॉस्को ही रशियाची राजधानी आहे। त्यानंतर राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, त्यानंतर चलन आहे रुबल। ठीक आहे, हे प्रश्न परीक्षेत विचारले जातात। आपलं मूळ उत्तर आहे ओलेग कोनोनेंको हा अंतराळात 1000 दिवस राहणारा पहिला अंतराळवीर बनलेला आहे जगामध्ये। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत। गरिबांचा बापू हिचे लेखक आहेत श्रीपाद नारायण पेंडसे, म्हणजेच श्री ना पेंडसे, पर्याय क्रमांक सी। ठीक आहे, गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मराठा डीच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता। तर मित्रांनो, हा जो खंदक आहे मराठा डीच हा या ठिकाणी कोलकाता या शहरामध्ये खोदण्यात आला होता ब्रिटिशांद्वारे। ठीक आहे, सेपरेटली प्रश्न विचारलेला आहे, मराठा डीच खंदक कोणत्या शहरामध्ये आहे। तर बघा, कोलकाता या शहरामध्ये आहे। ब्रिटिशांनी खोदला होता, का खोदला होता तर मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी। ठीक आहे, काय मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी ब्रिटिशांनी मराठा डीच नावाचा खंदक कोलकाता या शहरामध्ये खोदला होता। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, PM मोदींनी एक पेड़ माँ के नाम या मोहिमेची सुरुवात कोणते झाड लावून केलेली आहे। एक पेड़ माँ के नाम या मोहिमेची सुरुवात कोणी केलेली आहे, पंतप्रधान मोदींनी केलेली आहे। ठीक आहे, कोणते झाड लावून तर पिंपळाचे झाड लावून या मोहिमेची सुरुवात त्यांनी केलेली आहे। ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकलेला आहे। तर प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार जिंकलेला आहे ओडिसा या राज्याने। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए ओडिसा हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, पहिला क्रमांक ओडिसाचा आला होता, त्यानंतर दुसरा जो आहे तो गुजरातचा आला होता आणि तिसरा जो आहे तो तामिळनाडूचा आला होता। ठीक आहे, हे तिन्ही राज्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे मित्रांनो, ओडिसा पहिल्या क्रमांकावर आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी ओडिसा राज्याच्या झांकीने सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार जिंकला, तर त्याचा विषय काय होता, विकसित भारतात महिला सशक्तीकरण। ठीक आहे, विकसित भारतात महिला सशक्तीकरण असं ओडिसाच्या झांकीचा विषय होता। ठीक आहे, त्या प्रजासत्ताक दिन 2024 तर 2023च्या भरतीमध्ये प्रमुख अतिथीवर जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते। ठीक आहे, तर प्रजासत्ताक 2024चे प्रमुख पाहुणे कोण होते तर इमॅन्युएल मॅक्रॉन, जे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते प्रजासत्ताक दिन 2024चे आपल्या भारत देशाचे प्रमुख अतिथी होते। ठीक आहे, 2023चे पण विचारले जाऊ शकतात, 2023चे कमेंट करून सांगायचे। पुढील प्रश्न आहे बघा,
आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत असतात? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी NO2 आणि SO2. ठीक आहे, म्हणजेच काय तर नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे, NO2 नायट्रोजन ऑक्साईड आणि SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड हे घटक कारणीभूत असतात. कशासाठी? आम्ल पर्जन्यासाठी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर महाराष्ट्रातील पंचायत राज वसंतराव नाईक यांच्या या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. ठीक आहे, वसंतराव नाईक. महाराष्ट्रातील पंचायत राज मित्रांनो त्रिस्तरीय आहे. ठीक आहे, त्रिस्तरीय पंचायत राज आहे. वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कधी सुरू झालेला आहे? 1 मे 1962. ठीक आहे, 1 मे 1962 पंचायत राज महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. तर महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं बघा, पंचायत राज स्वीकारणारं देशातील 9वं राज्य आहे. ठीक आहे, महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं देशातील 9वं राज्य आहे. पहिलं कोणतं आहे? राजस्थान. ठीक आहे, पहिले राज्य आहे राजस्थान. राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राज सर्वात आधी सुरू करण्यात आले. ठीक आहे, नागौर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे आंध्र प्रदेशचा. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा 9वा क्रमांक आहे. ठीक आहे, या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर अजित आगरकर आहेत. ठीक आहे, अजित आगरकर हे BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. या ठिकाणी राहुल द्रविड ऑप्शन आहेत बघा, तर राहुल द्रविड हे भारताच्या क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ठीक आहे, सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड. त्यानंतर आहेत बघा जय शहा, तर हे BCCIचे सचिव आहेत. ठीक आहे, BCCIचे सचिव आहेत. रॉजर बिन्नी हे BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, BCCIचा फुल फॉर्म काय आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ठीक आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, यालाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं म्हटलं जातं. तर BCCIची स्थापना झाली होती 1928ला. ठीक आहे, 1928 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. BCCIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी वानखेडे स्टेडियम. ठीक आहे, स्टेडियम जर विचारला मुख्यालय ऑप्शनमध्ये जर स्टेडियम असतील तर वानखेडे. ठीक आहे, आणि शहर असेल तर मुंबई. ठीक आहे, मुख्यालय. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर मित्रांनो 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बघा 12वी फेल. ठीक आहे, 12th फेल किंवा 12वी फेल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. त्यानंतर जर सर्वोत्कृष्ट अभिनेता विचारलं तर रणवीर कपूर आणि अभिनेत्री विचारली तर आलिया भट्ट ही असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे गोदावरी खोरे तापी खोऱ्यापासून डॅश डॅश डोंगर रांगांमुळे वेगळे झालेले आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सातमाळा अजिंठा. गोदावरी खोरे आणि तापी खोरे एकमेकांपासून कशामुळे वेगळे झाले आहेत? सातमाळा आणि अजिंठा या डोंगर रांगांमुळे. ठीक आहे, तर हरिश्चंद्र आणि बालाघाट या डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात? तर गोदावरी आणि भीमा. ठीक आहे, गोदावरी आणि भीमा या नद्या वेगळ्या होतात हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे. ठीक आहे, शंभू महादेव डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात? भीमा व कृष्णा. ठीक आहे, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी शंभू महादेव या डोंगर रांगांमुळे वेगळी होतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले AI शहर कोणते? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, सध्या हा टॉपिक खूप ट्रेंडिंग आहे AIचा. ओके, तर भारतातील पहिले AI शहर आहे बघा पर्याय क्रमांक बी लखनौ. ठीक आहे, लखनौ ही उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे. ठीक आहे, तर लखनौ हे भारतातील पहिले AI शहर आहे. ठीक आहे, नोएडा ऑप्शनमध्ये तर बघा भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा जी सुरू झालेली आहे ती नोएडा हे देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी सांची, तर बघा सांची हे मध्य प्रदेशमधील शहर आहे आणि हे भारतातील पहिले सौर शहर आहे. ठीक आहे, सौर शहर कोणते? पहिले सांची. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शिक्षणाचे स्वातंत्र्य. ठीक आहे, या ठिकाणी संघटनेचे स्वातंत्र्य, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य हे कलम 19 मध्ये तरतूद केलेले आहे. ठीक आहे, शिक्षणाचे स्वातंत्र्य याचा समावेश कलम 19 यामध्ये नाही. ठीक आहे.
पुढील प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली आहे. ठीक आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही डिस्कशनमध्ये स्पष्टीकरणामध्ये हा टॉपिक कव्हर करून घेतला होता. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हटले जाते. कामगार चळवळीचे जनक कोण? तर नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनीच बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर कोणते? आशियातील विचारलेले आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्या भारतातील मुंबई हे जे शहर आहे ते आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर आहे सध्या. ठीक आहे मित्रांनो, बदलत राहतात, यामध्ये अब्जाधीश बदलत राहतात, त्याप्रमाणे शहरे बदलत राहतात. तर याच्या आधी बीजिंग हे शहर आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर होते, परंतु बीजिंगला मागे टाकत मुंबई हे सध्या आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर आहे. ठीक आहे, भारत तसेच आशियातील विचारलं तर मुंबई हे सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर आहे. जर जगातील विचारलं तर न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर आहे. ठीक आहे, न्यूयॉर्क हे अमेरिकेतील शहर आहे, या ठिकाणी जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, मोहन यादव हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? मोहन यादव, तर हे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे. पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. बीजेपी या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, बीजेपीचे मोहन यादव. त्यानंतर राजस्थानचे कोण आहेत? भजनलाल शर्मा. ठीक आहे, भजनलाल शर्मा हे देखील बीजेपी या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर बघा, ओडिसाचे होते नवीन पटनाईक. ठीक आहे, त्यांनी अलीकडेच राजीनामा दिलेला आहे, त्या ठिकाणी निवडणूक पार पडलेली. आता बघूया नवीन मुख्यमंत्री कोण होते. तर नवीन पटनाईक हे ओडिसाचे होते. उत्तराखंडचे आहेत बघा पुष्कर सिंग धामी. ठीक आहे, पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे आहेत, ते देखील बीजेपीचेच मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे 40 ते 50 प्रश्न तुमचे या व्हिडिओमधून आपण कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर या सर्व प्रश्नांची आता रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून तुम्हाला किती प्रश्न समजलेले आहेत ते कळून जाईल. ठीक आहे, चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 606 मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रोहित शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आहे, अंतराळात 1000 दिवस राहणारा पहिला अंतराळवीर कोण बनलेला आहे? याचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए, ओलेग कोनोनेन्को. त्यानंतरचा प्रश्न आहे, गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे श्रीपाद नारायण पेंडसे, श्रीना पेंडसे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मराठा डीच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी एक पेड माँ के नाम या मोहिमेची सुरुवात कोणते झाड लावून केली? याचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, पिंपळ. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? याचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए, ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NO2 आणि SO2. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वसंतराव नाईक. त्यानंतरचा प्रश्न आहे, BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजित आगरकर. पुढील प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12वी फेल. पुढील प्रश्न आहे, गोदावरी खोरे तापी खोऱ्यापासून डॅश डॅश डोंगर रांगांमुळे वेगळे झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातमाळा अजिंठा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले AI शहर कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, लखनौ.
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, शिक्षणाचे स्वातंत्र्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. त्यानंतर प्रश्न आहे, मोहन यादव हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश. तर या ठिकाणी 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. 16 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची योग्य उत्तर तुम्हाला द्यायला जमलेली आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून दररोजचे व्हिडिओ तुम्हाला आपले पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आणि स्वतः अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवायचा. ठीक आहे, धन्यवाद.